हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू मिनी व्लॉग. आजच्या व्लॉगमध्ये मी फ्रीजचं डीप क्लिनिंग करणार आहे. तर याचा फुल व्लॉग ऑलरेडी मी अपलोड केला आहे चॅनलवर. तुम्ही जाऊन बघू शकता किंवा खाली ट्रायंगल बटन आहे तिथेसुद्धा क्लिक करून तुम्ही बघू शकता. तर क्लीन करायच्या आधी ना मी तेल लावून घेतलं, कारण जोपर्यंत मी फ्रीज साफ करते तोपर्यंत चांगलं माझ्या केसांमध्ये तेल ॲब्झॉर्ब होईल. आणि तोपर्यंत अनिशासुद्धा उठली होती. ती उठल्यानंतर तिच्यासोबत खेळले, तिला थोडंसं घेतलं आणि मग नंतर तिला खायला थोडंसं देऊन मग तिला खेळण्यासाठी खेळण्या काढून दिल्या. ती तिची खेळत बसली. नंतर मी फ्रीज साफ करण्यासाठी घेतलं. पहिले तर फ्रीजमधलं सगळं सामान मी बाहेर काढून घेतलं होतं. जास्त सामान नव्हतं, कारण जेव्हा सगळं सामान संपलेलं असतं तेव्हाच मी फ्रीजची क्लिनिंग करण्यासाठी घेते, म्हणजे थोडंसं सोपं जातं, सगळं अडचण वगैरे कमी असते बाहेर ठेवण्यासाठी. तर सगळ्यात पहिले ना मी सगळ्या शेल्फ बाहेर काढून घेतल्या, ज्या फ्रीजच्या आहेत, बॉटल शेल्फ वगैरे किंवा व्हेजिटेबल शेल्फ वगैरे सगळ्या बाहेर काढल्यानंतर फ्रीज मोकळं झाल्याच्यानंतर मी सर्फ एक्सेलच्या लिक्विडने पूर्ण ते साफ करून घेतलं. आणि जोपर्यंत मी फ्रीजची भांडी साफ करते तोपर्यंत फ्रीज उघडाच ठेवला, म्हणजे तो वास असतो तो निघून जाईल पूर्ण बाहेर. आणि भांडी डायरेक्टली मी घासूनच घेतली, कारण पुसून ठेवण्यापेक्षा म्हटलं घासून नंतर पाणी निथळायला ठेवली, जोपर्यंत सगळी भांडी होत आहेत. सगळे शेल्फ घासून झाल्याच्या नंतर पुसून मस्त लावून घेतले. आणि जेवढं पण होतं फ्रीजमध्ये सामान वगैरे मसाले ते सगळे नीट ठेवून दिले. आतून फ्रीज साफ करून घेतलाच होता आता, म्हणून बाहेरूनसुद्धा एकदा हात मारून घेतला, म्हणजे सगळं व्यवस्थित क्लीन दिसेल. आणि हो, व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.